नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. कापसाचा हंगाम सुरू झाला. नवा कापूस बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. उत्तर भारत, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. नवा कापूस बाजारात दाखल झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ज्यांना कापूस खरेदी करताय त्यांच्याकडून बाजारामध्ये वेगवेगळ्या चर्चा पसरवल्या जात आहेत. पहिली चर्चा ही आहे की यंदा जरी कापसाची लागवड 11% कमी झाली तरी उत्पादकता चांगली आहे, त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढं होईल. परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती अशी आहे की पावसाचा फटका कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे आणि बहुतांशी राज्यांमध्ये की ज्या राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन होतं त्या राज्यांमध्ये कापूस पिकाचं नुकसान वाढलं आहे. त्यामुळंच हंगामाच्या सुरुवातीला की जेव्हा आपल्याला असं दिसून येतं की कापसाचा भाव हमीभावापेक्षा बहुतांशी वेळा कमी असतो, तो यंदा हमीभावाच्या दरम्यान दिसून येतो आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे एकतर देशामध्ये कापसाचा वापर वाढलेला आहे आणि दुसरीकडं यंदा लागवड कमी झाली, पिकाचं नुकसान देखील होतं आहे. त्यामुळं उत्पादनाला फटका निश्चितच बसणार आहे. हे सगळे आराखडे लक्षात ठेवूनच बाजारामध्ये सध्या कापसाला भाव मिळतोय. आता तुम्हाला माहिती आहे की यंदा कापसाची लागवड जवळपास 11% कमी झाली आहे. आता उद्योगांचं असं म्हणणं होतं की पाऊस चांगला झाला त्यामुळं उत्पादकता चांगली राहील, म्हणजे पिकाला त्या प्रमाणात फटका बसलेला नाही आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती अशी आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कापूस पिकाला गुजरात तसंच उत्तर भारतातल्या काही जिल्ह्यांमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही पट्ट्यांमध्ये कापूस पिकाला पावसाचा फटका बसला होता. आता मागच्या 2-4 दिवसांमध्ये देखील महाराष्ट्रासहित गुजरात तसंच दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचा फटका कापूस पिकाला बसतोय. कारण कापूस सध्या बहुतांश भागांमध्ये वेचणीला आला आणि काही ठिकाणी वेचण्या सुरू देखील झालेल्या आहेत. तर त्यामुळे होणारं नुकसान हे म्हणजे सध्याच्या पावसामुळे होणारं नुकसान हे जास्त आहे. तर दुसरीकडे जे काही कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आहे की म्हणजे देशातील उद्योगांची जी काही शिखर संस्था आहे, या संस्थेनं आपला 2023-24च्या हंगामातला एक बॅलन्स शीट म्हणजे जो काही अहवाल आहे तो प्रसिद्ध केला शेवटचा. हा अहवाल आता आपण त्याची चर्चा का करणं गरजेचं आहे, कारण या अहवालामध्ये गेल्या हंगामातील जो काही शिल्लक साठा आहे म्हणजे शिल्लक कापूस आहे त्याचा नेमका किती स्टॉक शिल्लक आहे त्याचा अंदाज, त्याची माहिती या अहवालामधून या CAIनं दिली, म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं दिली. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं असं म्हणणं आहे की 2024-25 म्हणजे आता हा नवीन हंगामामध्ये जो काही नवीन हंगाम आपला ऑक्टोबरमध्ये सुरू झाला, या नवीन हंगामात गेल्या वर्षीचा शिल्लक स्टॉक हा जवळपास 30 लाख गाठींचा असणार आहे. गेल्या हंगामामध्ये म्हणजे 23-24च्या हंगामामध्ये त्याच्या आधीच्या वर्षीचा शिल्लक स्टॉक हा जवळपास 28-29 लाख गाठींच्या दरम्यान होता, तो यंदा काहीसा शिल्लक आहे. आता त्यांनी गेल्या वर्षीचं म्हणजे 23-24च्या हंगामाचं एक फायनल बॅलन्स शीट मांडलेलं आहे. मग आता फायनल बॅलन्स शीट आता काय आलं आहे, कारण कापसाचा जो हंगाम असतो तो हंगाम आपल्याला ऑक्टोबर ते सप्टेंबर म्हणजे आता 2000 ऑक्टोबरला आपला नवीन हंगाम सुरू झाला कापसाचा, तो 2025च्या सप्टेंबरमध्ये संपेल आणि 2025च्या ऑक्टोबरमध्ये हा पुढच्या वर्षाचा हंगाम चालू होणार आहे. त्यामुळे आता जो काही नुकताच सप्टेंबर संपला त्या सप्टेंबरमध्ये आपलं 2023-24चं कापसाचं वर्ष संपलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपलं फायनल बॅलन्स शीट की नेमका मागच्या वर्षभरात कापूस उत्पादन किती झालं, आयात किती झाली, निर्यात किती झाली, देशात वापर किती झाला आणि किती कापूस शिल्लक आहे याचा अंदाज दिलेला आहे. थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये ते बघूयात. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं असं म्हटलं आहे की 2023-24च्या हंगामामध्ये की ज्या हंगामामध्ये देशात पाऊस कमी होता, दुष्काळी परिस्थिती होती, या वर्षामध्ये देशातलं कापूस उत्पादन त्याच्या आधीच्या वर्षांमध्ये की जेवढा पाऊस चांगला होता त्या वर्षाच्या तुलनेमध्ये काहीसं वाढलेलं आहे. त्याच्या आधीच्या हंगामात देशातलं कापूस उत्पादन हे जवळपास 319 लाख गाठींचं होतं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते. ते गेल्या हंगामामध्ये म्हणजे 2023-24च्या हंगामामध्ये 325 लाख गाठींपर्यंत वाढलं होतं, म्हणजे उत्पादनामध्ये जवळपास 6 लाख गाठींची वाढ झाली होती. तसंच गेल्या हंगामामध्ये कापसाची आयात आणि कापसाचे निर्यात दोन्ही देखील वाढलेले होते. आंतरराष्ट्रीय बाजाराने देशातल्या बाजारामध्ये दरामध्ये जे काही चढ उतार होत गेले, कधी आंतरराष्ट्रीय बाजारामधले भाव जास्त झाले, काही वेळेला आपले भाव जास्त होते, त्यामुळे आयात निर्यातीचं चित्र बदलत गेलं. भारतानं मागच्या हंगामामध्ये कापसाची आयात केली होती ती म्हणजे जवळपास 17,50,000 गाठींची, तर भारतानं निर्यात जी केली होती ती केली होती जवळपास 28,50,000 गाठींची. सुरुवातीला CAI किंवा इतर संघटनांचं असं म्हणणं होतं की भारताची निर्यात कमी होईल आणि आयात जास्त होईल, कारण सुरुवातीला भारतात कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त होते. पण नंतरच्या टप्प्यामध्ये व्हिएतनाम आणि बांगलादेशची मागणी वाढली आणि हे देश आपले मुख्य ग्राहक आहेत, त्यामुळं भारतातून कापूस निर्यात मोठ्या प्रमाणात झाली. शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये 4-5 महिन्यांमध्ये निर्यात जास्त वाढली होती. मग आता देशामध्ये कापसाचा वापर जो आहे तो कापसाचा वापर देखील गेल्या म्हणजे 2023-24मध्ये त्याच्या आधीच्या वर्षा तुलनेमध्ये काहीसा वाढला. त्याच्या आधी 311 लाख गाठींचा वापर झाला होता, तर मागच्या हंगामामध्ये 313 लाख गाठींचा वापर झाला
असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. आता या असोसिएशननं म्हणजे जे काही उद्योगांचे शिखर संस्था आहे त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे त्यांची मागच्या महिन्यामध्ये औरंगाबादमध्ये एक मिटिंग झाली होती, एक कॉन्फरन्स झाली होती. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की यंदा लागवड जरी कमी झाली 11% जरी कमी झाली तरी देखील उत्पादकता चांगली येऊ शकते, कारण पिकाची परिस्थिती चांगली होती आणि त्यावेळेस कदाचित कापूस पिकाला कमी प्रमाणात फटका बसला होता. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये तसंच मागच्या 3-4 दिवसांमध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस होतोय आणि कापूस पिकाला त्याचा थेट फटका बसतोय, कारण सध्या बोंड फुटत आहेत, कापूस फुटतोय, कापूस वेचणीला येतोय, त्यामुळं नुकसान हे जास्त होतं आहे. आता त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं गेल्या वर्षी एवढा कदाचित उत्पादन होऊ शकतं, कारण गेल्या वर्षीचं उत्पादन जवळपास 325 लाख गाठींचं आहे. परंतु जर आपण नुकसान पाहिलं प्रत्यक्षामध्ये किंवा जे काही बाजार अभ्यासक आहेत की जे या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात ते आता असं सांगायला लागलेत, शेतकरीसुद्धा असं सांगतात की उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच कमी राहील. जरी पाऊसमान चांगलं असलं तरी पावसामुळे नुकसान देखील वाढत आहे. त्यामुळं साहजिकच हंगामाच्या सुरुवातीपासूनच आपल्या देशामध्ये जे काही कापसाचं रेट आहेत, आता हंगामाला स्टार्ट झाली आहे. उत्तर भारत आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे आणि इतर काही राज्यांमध्ये सध्या कापसाची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे. कापसाचे ज्या भागांमध्ये ज्या राज्यांमध्ये जो बाजारात कापूस येतो आहे आणि त्याची गुणवत्ता चांगली आहे, म्हणजे ओलावा कमी आहे किंवा कापसाचं नुकसान झालेलं नाही आहे, काडी कचरा कमी आहे, त्या कापसाचा भाव आपल्याला हमी भावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त दिसून येतो. ज्या कापसाला पावसाचा मार बसलेला आहे किंवा ओलावा जास्त आहे, गुणवत्ता कमी आहे, त्या कापसाचे भाव आपल्याला 7,000 7,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतात. आता आपण जर थोडक्यात दराचा जर आढावा घ्यायचं ठरलं तर ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण देशाची सरासरी दर पातळी 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यातल्या त्यात गुजरातमधले दर आहे 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची गुणवत्ता आणि दुसरं म्हणजे की तो कापूस नेमका त्या धाग्याची लांबी किती आहे त्यानुसार आपल्याला हा दर बाजारामध्ये दिसून येतोय. त्यामुळेच ही दरामध्ये एवढी तफावत आहे. त्यानंतर उत्तर भारतामध्ये 7,200 ते 7,900 रुपयांचा दर मिळतोय. आता उत्तर भारतामध्ये कापसाची आवक लवकर सुरू होते, कारण लागवड तिकडे लवकर चालू होत असतात. कर्नाटकमध्ये 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये 6,700 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव आहे, कारण जो काही एकदम सुरुवातीच्या टप्प्याचा कापूस आहे तो सध्या बाजारात येतोय. तसंच जो काही पाऊस होतो वेगवेगळ्या कापूस पट्ट्यांमध्ये त्यामुळे कापूस ओला होतोय आणि त्यामुळंच कापसाचं रेट सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये थोडेसे तुलनेत कमी दिसून येतात. मग आता यंदा सरकारनं हमीभाव किती दिलेला आहे तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आहे 7,121 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा भाव आहे 7,521 रुपये आणि जो काही सरासरी भाव आहे तो आपल्याला जो या दरम्यान दिसून येतो. म्हणजे लांब धाग्याचा कापूस आणि मध्यम धाग्याचा जो काही हमीभाव आहे त्या दरम्यान आपल्याला बाजार दिसून येतोय. आता जर आपण देशातील कापसाचे जे आवकेचा विचार केला तर 16 तारखेचे आकडे अवेलेबल आहेत आपल्याला, कारण 17 तारखेचे आज रात्री किंवा मग उद्या सकाळी आपल्याला उपलब्ध होतील. तर जवळपास 63,000 गाठींची आवक बाजारामध्ये म्हणजे देशातील बाजारामध्ये झाली होती. त्यात सर्वाधिक आवक ही गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये ज्या पट्ट्यामध्ये आगाप लागवडी झाल्या होत्या, लवकर लागवडी झाल्या होत्या, त्या बाजारांमध्ये कापसाची आवक वाढते. तसंच उत्तर भारतात आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की लागवडी लवकर होतात, तिथे कापूस देखील बाजारामध्ये लवकर दाखल होतो. तर उत्तर भारतात जवळपास 10,000 गाठींची आवक आहे. उत्तर भारतात म्हणजे पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या 3 राज्यां मिळून. गुजरातमध्ये जवळपास 16,500 गाठींची आवक आहे. कर्नाटकमध्ये 10,500 गाठींची आणि महाराष्ट्रामध्ये 7,300 गाठींची बाजारामध्ये आवक झाली होती. आता एकूणच जर आपण कापूस बाजाराची परिस्थिती पाहिली तर यंदा उत्पादन कमी होणार हे मात्र निश्चित आहे आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा आता कदाचित महाराष्ट्रामध्ये पहिली वेचणी चालू झाली असेल, गुजरातमध्ये सुद्धा बहुतांश भागांमध्ये पहिली वेचणी झालेली आहे, परंतु तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा आंध्रामध्ये ज्या काही थोड्याफार प्रमाणात लागवडी होत असतात त्या भागांमध्ये कापूस पिकाला एक फटका बसतोय. गुजरातमध्ये तर आधीच फटका बसलेला आहे, कारण जोरदार पाऊस तिथं काही दिवस झाला होता. तर एकूणच काय तर महत्त्वाचे जे काही आपले कापूस उत्पादक राज्य आहे तिथं एकूण उत्पादनाला फटका बसलेला आहे. कापसाचं नुकसान पावसानं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता हे नेमकं नुकसान किती आहे हे लगेच तर काही लक्षात येत नाही आहे, म्हणजे वेगवेगळ्या व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा प्रत्येक घटकांचं एक वेगळं म्हणणं आहे, परंतु नुकसान होतं हे मात्र निश्चित आहे. आता या पुढच्या काळांमध्ये कापूस बाजाराची दिशा हे बाजारामधले नेमकी आपल्या शेतकऱ्यांची विक्री कशी आहे, म्हणजे जर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकला, जर बाजारामध्ये आवकेचा दबाव वाढला नाही तर कापसाचे भाव टिकून राहण्यास मदत होईल. त्यासोबतच कापसाच्या भावाबरोबरच आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये नेमकी काय परिस्थिती राहते. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सध्या कापसामध्ये म्हणजे कापसाचा जो काही रेट आहे, जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड सध्या निगेटिव्ह आपल्याला दिसतोय. म्हणजे एक कापसाची विक्री वाढलेली दिसते वायदे बाजारांमध्ये किंवा स्थानिक बाजारांमध्ये. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे आपल्याला दबावात दिसत आहेत. परंतु देशातली परिस्थिती किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती ही पुढच्या काळांमध्ये थोडीशी पॉझिटिव्ह होईल
असे पण संकेत मिळत आहेत. दुसरीकडे जे काही कच्चे तेल आहे, या कच्च्या तेलापासून आपल्याला माहिती आहे पॉलिस्टर किंवा म्हणजे की मानवनिर्मित धागा आहे, तो धाग्याची निर्मिती होत असते. तर नेमके कच्चे तेलाचे भाव कसे राहतात, पुढच्या काळामध्ये बाजारातली आवक कशी येते, ह्या सगळ्या गोष्टींनुसार आपल्याला बाजारामध्ये एक बदल दिसून येतात. परंतु सध्या तरी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री किमान हमी भावानं करण्याचं, ज्यांना गरज आहे त्यांनी किमान हमी भावाच्या दरम्यान विक्री करण्याचा विचार करावा. तसंच बाजारातली आवक ही जास्त वाढणार नाही किंवा एकदम बाजारामध्ये आवकेचं पॅनिक सेलिंग होणार नाही, आवकेचा दबाव वाढणार नाही, याची जर काळजी घेतली तर निश्चितच कापसाचे बाजार देखील यंदा शेतकऱ्यांना किफायतशीर राहू शकतात, असा अंदाज सर्वोच्च टप्प्यामध्ये व्यक्त केला जातोय. आता आपल्या भागामध्ये कापूस पिकाचं पावसानं नुकसान झालं काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या बाजारांमध्ये नेमका कापसाला काय भाव मिळतोय, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.